बाळाचा जन्म झाला की त्याची नाळ बांबूने कापली जाते. त्यांच्या घराच्या भिंती, त्यानंतर छत या सगळ्यासाठी बांबूच वापरला जातो आणि म्हणून त्यांची बांबू ही देवता आहे. होलिका माता बांबू म्हणून पूजला जातो. पण या बांबूच्या भिंतींच्या मागे एक संघर्ष लपलाय. संघर्ष जपण्याचा आहे. आपली कला, आपल्या परंपरा जपत नव्या काळाला सामोरं जायचा संघर्ष. स्वतः विरुद्ध उभं ठाकून पुन्हा त्यात आपलं स्वत्व जपण्याचा संघर्ष. सोयी कमी आहेत, शिक्षणाचा अभाव आहे, अर्धी अधिक मुलं शाळेत गेलीच नाहीयेत, वाहतुकीची साधनं अपुरी आहेत, बस अनेक वर्ष बंदच आहे. एखाद्या जीपवरनं 25 ते 30 माणसं एका गावातनं दुसऱ्या गावात प्रवास करतात. घाटवाटांवरनं जाताना कोसळण्याची भीती त्यांना वाटत नाही. पुन्हा उभारी घेऊन झेप घेणं त्यांच्या डोंगरातल्याच राहणीमानानं त्यांना शिकवलंय. ही माणसं बघितली की या सुकलेल्या पर्वतरांगांचं खरं रूप जाणवतं आणि पाण्यासाठीची वणवण जन्माला पुरलेली. जवळ नर्मदा, तापी यांच्यासारख्या मोठ्या नद्या असून सुद्धा इथे डोंगर हिरवे होत नाहीयेत. त्याचा वापर व्हावा यासाठी आता प्रयत्न करावे लागतील.